नमस्कार, मी आशा तुमचा आशाच कॉमेडी क्लब या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते। आज आपण खूप छान आणि सुंदर विषयावरती बोलणार आहोत, ते म्हणजे बेसन पीठ लावण्याने आपल्या त्वचेवरती काय काय फायदे होतात आणि तुम्ही घरच्या घरी बेसनचा स्क्रब कसा बनवू शकाल हे मी सांगणार आहे। बेसन पीठ हे आपले चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करते। चेहऱ्यावरचा अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यास मदत करतो आणि आपल्या चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स दूर करण्यास मदत करते। तर आपण सुरुवातीला जाणून घेऊयात की बेसनाचे आपल्या चेहऱ्यावरील काय काय फायदे होतात। चेहऱ्यावरील म्हणजे त्वचेवरील घाण आणि धूळ काढून टाकण्यास बेसन अतिशय उपयोगी आहे। उन्हामुळे काळे पडलेले टॅनिंग दूर करून मूळ रंग परत आणण्यास बेसन उपयोगी आहे। त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्यामुळे तेलकट त्वचा आणि मुरुमांची समस्या कमी होते। तर आणि डेड स्किन काढण्यासाठी सुद्धा बेसनाचा उपयोग केला जातो, म्हणजेच स्क्रब करून आपल्याला डेड स्किन काढता येते। आता बघा, चमक आणण्यासाठी बेसन आणि दुधाचा फेस पॅक कसा तयार करावा। आपला चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात। मिश्रण तयार करताना एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन आणि 2 चमचे कच्चे दूध एकत्र करा। जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यात 1 चमचा मध देखील घालू शकता। हे मिश्रण चांगले मिसळून एक संध पेस्ट बनवा। ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला हलक्या हाताने लावा। 15 ते 20 मिनिटे किंवा पेस्ट पूर्ण सुकेपर्यंत तशीच राहू द्या आणि त्यानंतर कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा हळूहळू घासून धुवा। आता बघा, मुरुमांसाठीच म्हणजेच पिंपलसाठी बेसन आणि हळदीचा पॅक कसा तयार करावा। तर मिश्रण तयार करण्यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 1 चिमूटभर हळद आणि थोडे गुलाब पाणी मिक्स करा। त्यामध्ये तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावरील पिंपल्सवरती लावा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा। ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला सुद्धा तुम्ही लावू शकता। अशा रीतीने बेसन आणि हळदीचा फेस पॅक तुम्ही घरच्या घरी रोज लावू शकता। आणि स्क्रब करायचं म्हटलं तर आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचे स्क्रब करून तुम्ही चेहऱ्याला नैसर्गिकरित्या ग्लो आणू शकता। टॅनिंग दूर करण्यासाठी हा फेस पॅक अतिशय उपयोगी आहे। तर बघा, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरी बेसनचा फेस पॅक कसा तयार करायचा आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे पाहिलेलं आहे। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।